तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र प्रतीक मोरे. मी आज तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलो आहे नवीन असं खास ट्युटोरियल. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहे गुगल फॉन्ट. तर मित्रांनो, हे आपलं यूट्यूब चॅनल आहे. तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन नवीन व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकनची घंटा दाबायला विसरू नका. तर मित्रांनो, हे आपलं इंस्टाग्राम अकाउंट आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला तुम्ही फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या, कारण आपण जे ट्युटोरियल आणतो ते पहिलं आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला येतं आणि मग यूट्यूबला येतं. आपल्या अकाउंटची लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर लवकरात लवकर मित्रांनो जावा आणि आपल्या अकाउंटला फॉलो करून घ्या, म्हणजे सर्व माहिती तुमच्यापर्यंत येईल. हे मित्रांनो आपलं टेलिग्रामचं अकाउंट आहे, याची लिंकसुद्धा आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर लवकरात लवकर जॉईन व्हा, कारण याच्यावर आपण नो पासवर्ड डायरेक्ट मटेरियल टाकत असतो. तर मित्रांनो, हा मेन मुद्दा सांगायचाच राहिला की मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर जे व्हिडिओ बघता ते तुम्ही फक्त व्हिडिओ बघून आपल्या चॅनल सोडून देता असंच. तर मित्रांनो, माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपण नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणत जाऊ. तर सर्वात पहिले मित्रांनो, आपण पिक्सल लॅब ओपन करूया. तर पिक्सल लॅबमध्ये मित्रांनो मी तुम्हाला दाखवणार आहे की आपण जे फॉन्ट देणार आहेत ते ॲड कसे करायचे. ते ॲड करण्यासाठी मित्रांनो माय फॉन्ट्सवर क्लिक करायचे. माय फॉन्ट्सवर क्लिक केल्यानंतर फाईल्सवर क्लिक करायचे. मित्रांनो, फाईल्सवर क्लिक केल्यानंतर आपण तुम्हाला जी फाईल देणार आहे IMP फॉन्ट्स म्हणून, तर मित्रांनो त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर जे आपण फॉन्ट दिलेले जे IMP फॉन्ट आहेत ते एक एक ॲड करून घ्यायचं आहे मित्रांनो. आपण पहिलं हिंद फॉन्ट मित्रांनो ॲड करून घेतलेला आहे. नंतर आपण मित्रांनो खंड ॲड केलेला आहे. नंतर मित्रांनो आपण पुन्हा एकदा त्या ग्रुपमध्ये आलो आहे, त्या फाईलमध्ये आलेलो आहे. त्यानंतर मोडक आपण मित्रांनो मोडक फॉन्ट ॲड केलेला आहे. त्यानंतर मित्रांनो आपण जो मुक्ता फॉन्ट मित्रांनो ॲड केलेला आहे. तर आपण अशा प्रकारे सर्व फॉन्ट ॲड करत आहोत. तर फॉन्ट आता मित्रांनो आपण पॉपिन्स जो फॉन्ट आहे हो, हा फॉन्ट तर सर्वच वापरतात मित्रांनो, कारण हा फॉन्ट खूप भारी आहे. तर मित्रांनो यानंतर आपण जो मित्रांनो राजधानी फॉन्ट आहे तो ॲड करणार आहे. तो ॲड केल्यानंतर मित्रांनो अजून एक फॉन्ट राहिला आहे मित्रांनो शेवटचा. तर शेवटचा आपला फॉन्ट होता मित्रांनो टेको. तर टेको फॉन्ट ॲड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे यूज कसा करायचा. तर मित्रांनो, यूज करण्यासाठी एडिटवर क्लिक करायचे आणि तुम्ही जे मराठीमध्ये टाईप करता, आता हे पहिले इंग्लिशमध्ये टाईप करून दाखवलं तुम्हाला, पण परत मी क्लिअर केलं आणि तुम्हाला दाखवतो पहा. मराठीमध्ये टाईप करा. मी चेंज केलं बघा. आता मराठीमध्ये मी टाईप केलं. मराठी टाईपमध्ये बघा माझं नाव आलेलं आहे डिझाईनवाला. तर मित्रांनो आता आपण फॉन्टवर क्लिक करूया. माय फॉन्ट्स टेको. तर मित्रांनो हा टेको फॉन्ट आहे. टेको फॉन्ट आपण तुम्हाला दाखवला आहे. हे बघा कसं दिसतोय मित्रांनो. खूप छान असे फॉन्ट आहेत मित्रांनो आपल्याकडं. तर हे जर फॉन्ट वापरले नाहीत तर तुमचे बॅनर कधीच चांगला होणार नाही. तुमचा बॅनर अप्रतिम करायचा असेल तर मित्रांनो हा फॉन्ट वापरा. नाहीतर तुम्ही जर हा फॉन्ट वापरला नाही तर तुमचं बॅनर असं भारी दिसणार नाही. आता मित्रांनो आपण तुम्हाला पॉपिन्स फॉन्ट आहे तो बनवून दाखवलेला आहे. पॉपिन्स फॉन्टमध्ये बघा कसं भारी दिसते. त्यानंतर आपण बघा मुक्ता फॉन्ट आहे तो लावणार आहे. मुक्ता फॉन्ट लावल्यानंतर पण किती भारी दिसते मित्रांनो. आणि त्यानंतर आपण जो तुम्हाला मोडक फॉन्ट दिला आहे मित्रांनो, तो मोडक नाही सॉरी मित्रांनो, हिंद फॉन्ट लावून दाखवलं तुम्हाला मी. तुम्ही बघू शकता हिंद फॉन्ट. नंतर आपण कॉपी केली. आता आपण खाली तुम्हाला सगळे एका लाईनीत फॉन्ट दाखवणार आहे मित्रांनो. तर आपण लावलं आहे टेको लावल्यानंतर परत कॉपी केली मित्रांनो. कॉपी केल्यानंतर एडिटवर परत फॉन्ट चेंज करणार आहे मित्रांनो. आपण राजधानी फॉन्ट लावला आहे. त्यानंतर परत कॉपी करणार आहे मित्रांनो. त्यानंतर परत फॉन्ट चेंज करणार आहे आपण. फॉन्ट चेंज केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला दाखवतो पॉपिन्स लावलेला आहे आपण. असे सर्व फॉन्ट्स आपण एका खाली एक लावणार आहे मित्रांनो. तर परत आपण कॉपी केली टेक्स्टची. तर बघू शकता कॉपी केलेली आहे. तर कॉपी केल्यानंतर मित्रांनो आपण आहे ना आता जो पॉपिन्सच्या नंतर फॉन्ट आहे
मुक्ता, तो मुक्ता फॉन्ट लावणार आहे मित्रांनो. मुक्ता फॉन्ट लावलेला आहे, बघू शकता तुम्ही किती भारी दिसतोय तो. तर त्यानंतर मित्रांनो आपण परत कॉपी केलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो आपण चेंज करणार आहे फॉन्ट आपण लावणार आहे तो मोडक. तर बघू शकता मोडक रेग्युलर आपण लावलेला आहे. तर मोडक रेग्युलर इतका अप्रतिम मित्रांनो दिसतोय की तुम्ही तो कॅलिग्राफीसाठी वापरू शकता, कारण तो खूप भारी फॉन्ट आहे. तर त्यानंतर मग मित्रांनो आपण खंड फॉन्ट लावणार आहे. खंड फॉन्ट मित्रांनो जास्तीत जास्त आपण जे हेडिंग देतो मित्रांनो, त्या हेडिंगला आपण तो फॉन्ट वापरतो. हेडिंगसाठी तो फॉन्ट एक नंबर दिसतो मित्रांनो. त्यानंतर आपण लावणार आहे हिंद. आपण हेडिंग दिल्यानंतर मित्रांनो जे खाली लिहितो, जे मायना असेल आपला, त्याला आपण हिंद वापरतो. तर मित्रांनो आपला पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.